5 लिटर आवयचें दूद जे फ्रिजान दवरिल्ले एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क जे म्हणटा न्हू ते वगडायचे पडले. कित्याक? लायट गेली आणि ते दूध खराब झाले. म्हणून ह्या आवयचे दूध उडोवपाक पडले ते. पूण हीच मम्मा आतां म्हज्या कडेन आयली परवा 3 दिसा पयलीं. कारण कितें जाल्यार दूद येना. ओके, आपल्याक पयलीं भुरग्याक दूध दिवन सुद्धा ऑलमोस्ट 900 ml टू 1 लिटर दूध एक्सप्रेस करून येताले आणि आता आपल्याक 100 ते 200 mlूच येता आणि भुरगे आपल्याक लॅच करपाक पळयना. पयलीं आपल्याक पूर्ण लॅच करताले. आणि कारण कितें खबर आसा? सेपरेटिंग मदर अँड बेबी. आणि ही सेपरेशन कित्याक जाली? बेबी आशिल्ले 3.5 मंथ. ही 4-5 दिसाच्या पयलीं एक केस आयिल्ली म्हज्याकडे, त्यांची स्टोरी हांव सांगता. 3.5 महिन्याचे हे बेबी जाला तेन्नाच्यान आवयच्या दुधाचेर आशिल्ले. म्हणल्यार आवयच्या दुधाचेर आशिल्ले पूण पंप करून आवय दिताली. ओके, कारण कित्याक तर लॅचिंग जावन नाशिल्ले. मदीं मम्मा पडिल्ली, तेका फाटीक प्रॉब्लेम जाल्लो, हात फ्रॅक्चर जाल्लो, अशें कितें कितें प्रॉब्लेम जाले. सो बेबीक डायरेक्ट मम्मा कडेन लॅचिंग जायनाशिल्लें बिकॉज ऑफ ऑल दीस रिजन्स. पूण मागीर जेन्ना बेबीक लॅच जाले, एक म्हयनोभर बेबीन बरें दूध पिलें आणि आवयक भरपूर दूध दिताले. इतले की 5 लिटर त्याने काडून फ्रिजान हे करून दवरिल्ले, सेव करून दवरिल्ले. ओके, एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क बँकिंग जेका म्हणटा न्हू, मिल्क बँकिंग, ते करून दवरिल्ले. आणि लायट गेली आणि फ्रिजातले ते सगळे दूध तेजे खराब जाले. अक्षरशः बापायन म्हाका फोटो दाखयलो. बादली, सामकी बादली, 1 लिटरची 5 लिटरची बादली भरिल्ली दूध. ओके मॅडम, इतना हमने फेका. ओके, पण आता कंप्लेन आसा दूध येना. मागीर म्हणलें अशें कशें मदींच दूध कमी जालें? तो म्हणपाक लागले न्हय, राती आपल्या फाट दुखता म्हणून आपण राती बेबीक केअर टेकरा कडेन दिता. सो एक नॅनी आसा, ती नॅनी आसा तेजे कडेन ती राती वता बेबी आणि राती मागीर तेका तेणी भायल्लें दूध दिताली, दॅट इज फॉर्मुला मिल्क. ओके, कारण कित्याक आपल्याक 100 mlूच दूध येता, सो मे बी तेका कमी पडटलें म्हणून तेणें तेका भायल्ल्या दुधार घातलें. सो रातीचो जो कॉन्टॅक्ट पिरियड आशिल्लो तो गेलो. मागीर दिसभरान सुद्धा बेबी रडताले, उगी बसनाशिल्ले म्हणून परती नॅनी पळयताले. मागीर रडटाले म्हणून नॅनी परती तेका भायल्लें दूध दिताले, नाल्यार पंप्ड मदर्स मिल्क आसताले तें दिताले. पूण डायरेक्ट बेबी मम्मा कडेन कमीत पावताले. दिसांतल्यान 1-2च फीड जावपाक लागले आता, आणि बाकीचे सगळे एक तर एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क ना जाल्यार फॉर्मुला मिल्क. सो पयलीं जे 900 ml दूध येवपाक लागले ते आता 100 ml, 150 ml, 75 ml अशें करून कमी जावपाक लागले. सो मम्माक आता टेन्शन येवपाक लागले की आपले इतले दूध येताले ते आता कमी कित्याक जाला? तर हे प्रॉब्लेम आसात जेन्ना आवय आनी बेबी दूर जावपाक लागतात. वेन मदर अँड बेबी स्टार्ट सेपरेटिंग, ऑटोमॅटिकली आवयचें दूध कमी जावपाक लागतात. आता हो सेम फिनॉमिना तेन्ना जाता जेन्ना बेबी 6 महिन्याचे जाता, पालते पडटा, रांदपाक लागता, धांवपाक लागता. सो बेबी स्टार्ट्स प्लेइंग अ लॉट. भायर ते प्ले करपाक लागता, खेळपाक लागता. मम्माचे आनी बेबीचे कॉन्टॅक्ट जरा 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 दूर जावपाक लागता. स्लोली मम्माचें दूध कमी जावपाक लागता. पूण एट दॅट टायम बेबी 6 महिन्याचो आसतना आमी बेबीचे भायले खावपाक सुद्धा सुरू करतात न्हू, कॉम्प्लिमेंटरी फिडिंग. भायले म्हणजे घराच्या भायले न्हू, हॉटेलांतले न्ही, घरातले जेवण, हेल्दी जेवण, जे आमी प्रोटीन रीच जेवण म्हणटात न्हू तशें. ओके, ते आमी जेन्ना सुरू करता तेन्ना बेबी स्लोली तेजें पोट भरपाक लागता, म्हणून मम्माचें दूध कमी पिवपाक लागता आनी मम्माचें दूदय कमी जावपाक लागता. पूण हीच प्रक्रिया जर पयलीं जावपाक लागली जाल्यार अशा टायपाचे प्रॉब्लेम जाता. आता स्थिती अशी आसा की हे बेबी मम्माच्या दुधाच्या लागीं येतगीरूच स्टार्ट्स क्राईंग. म्हणल्यार भुरग्याक जर आमी तेज्या मम्माच्या मांडयेर सुद्धा दवरलें न्हू, बेबी जस्ट इज रिफ्युजिंग मदर. ओके, रिफ्युजिंग. सो आता ही अशी कंडिशन जेन्ना येता तेन्ना तुमी आमच्याकडे येता तेन्ना इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू रिवायव दीस कंडिशन. सो आता हांवें ह्या पेशंटाक कितें सांगलां, आता ती एक्चुअली हांगा गोंयान फॉर सम टायम आयिल्ली, 1-2 म्हयन्या खातीर. आता ती परती वचपा आसात इन देअर स्टेट, आणि दे हॅव टोल्ड मी की दे वील कम बॅक आफ्टर 2 weeks. ओके, कारण हेच्या मागीर तेका परती ऑगस्टान शी हॅज टू गो फॉर अ वर्ल्ड टूर. सो दीस पेशंट, आता इमॅजिन हे सगळे पंपिंग करून आनी सगळे करून तेका वर्ल्ड टूर तरी कसो जातलो? सो अशा टायमार ब्रेस्ट फिडिंग बिकम्स रियली हँडी. आता फॉर दोज मदर्स, आता बरेचशे मदर्स अशे आसतले जे फॉर्म्युला फिडाचेर आसतले, ती ह्या व्हिडिओ सकयल बरयतली डोंट मेक ब्रेस्ट फिडिंग अ नॉर्म, जायना जाल्यार मागीर कितें प्रॉब्लेम ना. आय एम नॉट सेइंग जायना जाल्यार जायना.
ओके. पूण ज्याच्याकडे जाता लायक दीस मदर, ओके, त्याच्याकडे जाता प्लस त्याने स्वतः म्हाका हिस्ट्री सांगली त्याच्या घरान त्याची आवय आसा ती 4 भुरग्यांक त्यांनी 4 वर्सां त्याने फीड केला, म्हणजे एक भुरगे त्यांनी 4 वर्सां ब्रेस्ट फिडिंग केल्ली आसा. ओके. त्याका ब्रेस्ट फिडिंग इतले करून सुद्धा ते ऑलमोस्ट अर्धो 1 लिटर काढून दुसऱ्या भुरग्यांक दिताले घरातली, म्हणजे दुसरी जी व्हडली भुरगीं आसा तांकां ग्लासांतल्यान दिताले. तेजी आजी जी आशिल्ली ती सुद्धा त्याचे भुरगे सोडून आणि 2-3 कझन्स जी त्यांच्या घरान रावताली तांकां सुद्धा ब्रेस्ट फिडिंग करताले, कारण बॅक देन त्याची आजी आशिल्ली तेन्ना अशे फ्रीज बीज तितले नाशिल्ले, म्हणजे क्वायट पयलींची गोष्ट सांगताले ते. सो जर फॅमिलीन सुद्धा इतली हिस्ट्री आसा मिल्क प्रोडक्शनाची, सो नॅचरली मिल्क प्रोडक्शन चड आसतले. वेन आय चॅक्ड तेजे मिल्क फ्लो बरोच आशिल्लो, पूण मिल्क ट्रान्सफर जावपाक आता बेबीक कारण बाटलीची सवय जाल्ली, सो निपल कन्फ्युजन जाले, आवयच्याहून दूर गेले, अंडर द प्रिटेक्स की बाबा बेबी रडटा उगी बसतले दूध पिऊन त्याच्या खातीर परती कमी जाले. सो असल्यो गोष्टी जेन्ना जातात न्हू त्याचो इफेक्ट बेबीच्या ब्रेस्ट फिडिंगाचेर पडटा. आता ओव्हर टायम जर तुमकां मेंटली तुम्ही रेडी आसा की म्हाका ब्रेस्ट फिडिंग करपाचें ना जाल्यार गोष्ट वेगळी, पूण इफ यू आस्क मी, हांव म्हणटलें पयलीं 6 म्हयने भुरग्याक तुमचें दूध आसा जाल्यार प्लीज दियात. आणि जर तुमकां दिसता की दूध ना जाल्यार एक लक्षात धरात, प्रत्येक आवय जी डिलिव्हर जाता तिका दूध येताच आणि पयली 5 ते 6 दिसाच्या भितर तुम्ही ते ब्रेस्ट फिडिंग दिवपाची ट्राय करात. लायक आय टेल यू 2 ऑफ माय पेशंट्स, म्हणजे 2 पेशंट्स ज्यांचे पयले बेबीक तांकां ब्रेस्ट फिडिंगाक प्रॉब्लेम आयले, जेन्ना हांव तांचे पयली बेबी पळयतालें हांवें तांकां सांगलें यदा कदाचित तुमकां दुसरे बेबी जाता ते बेबी 7 दिसाच्या पयलीं म्हाका पावपाक जाय, बिकॉज हांव हॉस्पिटलांनी वचना, आय स्टे इन माय क्लिनिक, आय डोंट गो फॉर हॉस्पिटल विजीट. सो हांवें ताका सांगलें पयले 7 दिसांनी ते ब्रेस्ट फिडिंग सेशनाक येवपाकूच जाय. आणि एक म्हजे बेबी आसा, हांव नांव घेवचें ना, तो 3ऱ्या दिसा हांगा आयिल्लो आसा. हॉस्पिटलांतल्यान ते डिस्चार्ज जाले, नॉर्मल डिलिव्हरी हॉस्पिटलांतल्यान ते डिस्चार्ज जाले, 3ऱ्या काय 4थ्या दिसाक ते येवन म्हाका मेळिल्ले आसा. आणि दुसरो बेबी म्हजो तेजे ब्रेस्ट दॅट बेबी फर्स्ट बेबी जो हांवें सांगलो न्हू तो 6 म्हयन्याक ऑलमोस्ट 8 किलो आशिल्लो, आणि आतां दुसरो बेबी म्हजो आसा वो डिलिव्हरी जातकीर सिझेरियन मम्मा 5व्या दिसाक पप्पा हॉस्पिटलांतल्यान म्हापशाच्यान हॉस्पिटलांतल्यान ताका हांगा घेवन आयलो डॉक्टराकडे परमिशन घेवन की हांव म्हज्या दोतोराक वचून दाखयता. आणि तो हांगा येवन कित्याक आयलो खबर आसा, ना दोतोर ते ब्रेस्ट फिडिंग ताका जमना जालां, म्हाका ताका ब्रेस्ट फिडिंग जाल्ले जाय. आमी 5 दिसाची ती मम्मा हांगा क्लिनिकान हांगाच ह्या बाकडाचेर बसून आमी तेका ब्रेस्ट फिडिंग सेशन दिवन धाडिल्लो. आणि हे बेबी आतां काल आयल्ले तेन्ना 6 म्हयने 3 दिसाचे आसा, गुडगुडीत 9.3 kilos, नॉट अ सिंगल ड्रॉप ऑफ वॉटर. येस, ब्रेस्ट फिडिंग इज वंडरफुल जर तुम्ही ते सारखे केले जाल्यार. ओके. सो बेबी डिलिव्हर जावचे पयलीं, बेबी डिलिव्हर जावचे पयलीं अंडरस्टँड की कितें प्रॉब्लेम म्हाका येवं शकता आनी कितें करपाक जाय, एक बारीक तरी आयडिया तुमकां आसपाक जाय. जशें हांव रस्त्याचेर गाडी चलयता, रायट येता काय लेफ्ट येता टर्न, ते पयलींच म्हाका टर्न पळोवन खबर आसता न्हू, बोर्ड पळोवन, सो हांव पयलींच गाडी घुंवडायता. तशेंच भुरगे जावच्या पयलीं आमकां कितें प्रॉब्लेम येवं शकता हेजेर तुमी लक्ष दिवपाक जाय. आणि हेजेर लक्ष दिवपाचें आसा जाल्यार म्हजी जी वेबसायट आसा drpunamsulok.com, तुमकां हांगा खंय तरी नांव दिसतलें, तेजेर पेरेंटिंग अनपॅक्ड पेरंटहूड अनपॅक्ड म्हणून हांवें एक मीटिंग घेतिल्ली, तेजो रेकॉर्डेड व्हर्जन हांवें दवरिल्लो आसा. प्लीज गो डावनलोड इट. इन्वेस्ट युअर टायम इन टेकिंग केअर ऑफ बेबी बाय नोईंग what problems can happen with you. ओके. जर तुमकां कळलें की कितें प्रॉब्लेम आपण फेस करू शकता, सो त्याच्या खातीर कितल्या बेगीन आपण अप्रोच करपाक जाय डॉक्टराक तेंय कळटलें. ना जाल्यार बरेच वेळ म्हाका म्हजे व्हिडिओज पळोवन न्हू बरेच वेळ पेरंट्स 4-5 म्हयन्याक सुद्धा येतात ब्रेस्ट फिडिंग खातीर. हालींच साखळीचो एक बेबी म्हाका आयल्लो 4.5 म्हयन्याचो, तो ममान फक्त ब्रेस्ट फिडिंगाचेर धरिल्लो आणि बेबीची ग्रोथ आशिल्ली 10 grams पर डे. आम्ही जेन्ना पळयलो लास्ट, आय वॉज लायक सो हॅपी ती ब्रेस्ट फिडिंगाचेर आशिल्ले, वी चेंज द ब्रेस्ट फिडिंग मेथड, आणि तो काल म्हाका पळोवपाक आयल्लो 36 grams पर डे. सो ब्रेस्ट फिडिंग इज वंडरफुल इफ यू प्रॅक्टिस इट प्रॉपरली. बाय बाय.